विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतलेली आहे। शहीद हेमंत करकरे यांच्यावर चालवलेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावई शोध वडेट्टीवार यांनी लावलाय, असे ट्विट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार असा सवालही बावनकुळेंनी उपस्थित केलाय। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतोय। या ठिकाणी आता एक गोष्ट स्पष्ट होतीये, पाकिस्तानचे फवाद चौधरी हे राहुल गांधींची तारीफ करतात आणि वडेट्टीवार अजमल कसाबसाठी अश्रू ढाळतात। वडेट्टीवारांना ही चिंता आहे की उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं। अरे वडेट्टीवारजी, ज्या अजमल कसाबने या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचे मुर्दे पाडले, ज्या अजमल कसाबने भारतावर हल्ला केला, त्याच्याकरता तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? आता हे स्पष्ट आहे, भाजप सेना युती ही उज्ज्वल निकमांच्या सोबत आहे आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाबच्या सोबत आहे। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। वडेट्टीवारांनी पुन्हा पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली। शहीद करकरेंवर चाललेली गोळी कसाबची नव्हती, वडेट्टीवारांनी शोध लावला। मतं मिळवण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता, थोडी तरी लाज बाळगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।